नाही, माझा प्रश्न असा आहे की काल जनतेच्या पैशाची उधळपट्टी राज्याच्या सरकारने कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती देऊन EWSच्या माध्यमातून सगळ्यात जास्त फायदा हा मराठा समाजाला झाला, अशा पद्धतीची जाहिरात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो टाकून दिलेत. मला कळत नाही की आखरी सरकार हा केविलवाना प्रयत्न का करतो आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी का करत आहे. एक खोटं बोलल्यानंतर 100 खोटं बोलावं लागते आणि ती परिस्थिती आज सरकारची आहे. काँग्रेसच्या वतीनं आम्ही अनेकदा सांगितलं की जे महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस OBC करण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे तो त्यांनी थांबवावा आणि जे शब्द 2014मध्ये ज्या भीमगर्जना या भाजपनी सत्तेत येण्यासाठी केलेल्या होत्या त्या पूर्ण कराव्यात, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता ते कसं करायचं, काय करायचं ह्या सरकारने करायचं आहे. त्याच्यामुळे OBCतून इकडे फडणवीस इकडे नागपूरला येऊन सांगतात की OBCच्या आरक्षणाला हात लावू देणार नाही, तिकडे जाऊन उलटं सांगतात. त्याच्यामुळे काय आता हे सरकारलाच करू द्या, काँग्रेसला या भानगडीत पडायचं नाही. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं जातनिहाय जनगणनेचा जो आग्रह धरलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न सुटतात, हे मी दाव्यानं सांगतो. 50%च्या आरक्षणाची मर्यादा एकदा संपवली की हे सगळे प्रश्न निकाली निघतात आणि त्याच्यामुळे भाजपजवळ तो पर्याय नाही. कारण की देशाचे प्रधानमंत्री सांगतात गरिबी ही जात आहे, त्याच्यामुळे त्यांनी या देशामध्ये गरीब निर्माण करून ठेवलेले आहेत. आता मराठा समाजाला EWSमध्ये त्यांनी आणलं असेल तर मग हे किती मोठी थट्टा हे मराठा समाजाची करतात याच्यातून स्पष्ट होते. त्यामुळे जरांगे पाटील काय बोलतात त्या विषयावर आम्हाला जायचं नाही. सरकारची काय भूमिका आहे ते सरकारने स्पष्ट करावी. या प्रकरणामध्ये जाहिरातबाजी जी होते आहे, जाहिरातबाजीवरून काय वाटतं तुम्हाला की परसेप्शन जे आहे ते काय तयार झालं आणि सरकार काय सांगण्याचा प्रयत्न? पुन्हा नवीन जाहिरात छापून आली आहे तुरंत आणि आम्ही कटिबद्ध वचन देतोय मराठा आरक्षणाची अशी जाहिरात आहे. मला एक कळलं नाही यांना द्यायला कोणी थांबवलेलं आहे. आता आखरी हा प्रश्न 50% आरक्षणाच्या मर्यादेचा हा काही राज्य सरकारचा नाही, हा केंद्राचा आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 5 दिवसाचं एक स्पेशल अधिवेशन बोलावलेलं होतं. त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न निकाली काढू शकले असते. जे काही महाराष्ट्रात तणाव चाललेला आहे, जे शब्द भाजपने दिलेला होता, जे कटिबद्धता त्यावेळी सांगितली होती, तुम्हाला 10 वर्ष का लागतं. आणि आता केंद्राच्या सरकारचं काउंटडाऊन सुरू झालं. डिसेंबरचं शेवटचं अधिवेशन त्यांचं राहणार आहे. फरवरीमध्ये लोकसभेच्या आचारसंहिता लागतील आणि राज्य सरकारला अधिकार आहेत की नाही आहेत याचं शिक्कामोर्तब माननीय सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगावर करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता ही स्पष्टता आहे. मराठा समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा OBC समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने जी भूमिका राहुल गांधींनी मांडली, राहुल गांधीजीची जी भूमिका आहे जातनिहाय जनगणनेची आणि 50%च्या आरक्षणाची मर्यादा संपवण्याची, त्या भूमिकेला यांनी समर्थन केलं पाहिजे, तरच हे प्रश्न सुटू शकतात. ड्रग्ज सापडलेला आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये. 250 कोटी रुपयांचा ड्रग्ज सापडला आहे. गुजरातचे पोलीस तळ ढवून होते आणि त्यांनी म्हणजे आता फॅक्टरी ज्या पद्धतीनं अंडरग्राऊंड काम करतायत आणि नवं प्रकरण 250 कोटीचं पुढे आलं आहे. काँग्रेसनी एक भूमिका याच्यावरची सुरुवातीला मांडलेली आहे की ज्या पद्धतीनं गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ज्या खाजगी जहाजांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्स येतात आणि त्याला 2-3दा नाही तर 4दा पकडले गेले आणि खरबो रुपयाचे ड्रग्स त्या ठिकाणी पकडले गेले. म्हणजे हे जे समुद्रातले जेवढे पोर्ट जे आपल्या मित्रांना देण्याचं काम केंद्र सरकारने केलं आणि तेव्हापासून या देशामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स येण्याचं काम सुरू झालं. त्याचा मूळच तिथं आहे. असे किती पोर्ट आहेत, त्या पोर्टमधून समुद्रमार्गे किती ड्रग्स या देशामध्ये येते त्याची माहिती सरकारने, राज्याने, केंद्र सरकारने द्यावी. आणि ही जी काही राज्यात म्हणजे महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये ड्रग्स आणि बियर
अशा या पद्धतीचं एक समीकरण करून पूर्ण समाजाला नशेच्या होता टोकण्याचं पाप हे लोक करतात आहेत. आणि त्याच्यामुळे बिअरच्या किमती स्वस्त करणं याचा जो तमाशा चाललेला आहे. आता रॅशन दुकानात बिअर देतील का काय पुढच्या काळामध्ये स्वस्त झाल्यानंतर? पाण्याच्या जागी बिअरच प्या असं काही सरकारचं काही धोरण येतं का? अशा अनेक प्रश्न या निमित्तानं पुढे येतात आहेत. आणि भाजप ठरवून या सगळ्या नवीन पिढीला बरबाद करायला लागलेली आहे. हा हे आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हाचं हे पोर्ट, जेव्हा समुद्रातले पोर्ट हे दिले गेलेले आहेत तेव्हापासून देशामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशातून ड्रग्स आपल्या देशामध्ये येते आहे. नाशिकचं प्रकरण तर हे अखेर तिथून कच्चा माल मोठ्या प्रमाणात मिळते आहे. आणि त्या कच्च्या मालापासून त्यांनी ड्रग त्या पद्धतीची ते MD काय तयार करून घेतली आणि त्याच्यामध्ये कॉलेज आणि शाळेपर्यंत पोहोचली. गावबंदी करण्यात आली मराठवाड्यांमध्ये बऱ्याच सर्वपक्षीय नेत्यांना, मग काँग्रेस असो, भाजप असो, सेना असो. बघा, लोकांमध्ये चीड या सरकारच्या मानसिकतेमुळे निर्माण झालेली आहे. पण मी मराठवाड्याच्या जनतेला आणि विशेष करून मराठा समाजाला मी आवाहन करेन की राहुल गांधीजींनी जो मार्ग जनगणनेचा स्वीकारलेला आहे त्याच्यातूनच हे सगळे प्रश्न सुटू शकतात. ज्या लोकांनी तुमच्याशी खोटं बोललेत त्यांना तुम्ही बंदी करू शकता. लोकशाहीमध्ये काही तुम्हाला तो अधिकार आहे. पण राहुल गांधीजींनी एक गोष्ट आपल्याला लक्षात असेल की पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही तुमचं सरकार असताना जातीने या जनगणना का केली नाही? त्यांनी सांगितलं ही आमची चूक आहे, ती चूक आम्हाला दुरुस्त करायची आहे. पण आपल्या इथं आपण पाहिलं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस कंत्राटी नोकर भरतीच्या याच्यामध्ये स्वतः केलेल्या चुकीचं कसं विरोधकांवर कसं ते टाकायचं हे त्यांच्या कृती आणि वृत्तीमधून आपल्याला पाहायला मिळालं. चूक त्यांची आहे. 2014 ते 19 ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जे पोर्टल काढलेले होते, विविध पोर्टल, आणि मेगा भरती केली, तर एकही मेगा भरती केली नाही. त्या ठिकाणी तरुणांना लुटलं. आता जसं सरकार आल्यानंतर पुन्हा तरुणांना लुटल्याची व्यवस्था केली. त्यांच्या बगलबच्च्यांना त्याचे पोर्टल त्यांनी दिलेत. आता तर माझी मागणी आहे की तुम्ही, फडणवीस त्या दिवशी जाहीर केलं की आम्ही आता कंत्राटी भरती करणार नाही, पण जे कोट्यावधी रुपये तुम्ही जे तरुणांकडून जमा केलेले आहेत ते वापस करणार काय तुमच्या बगलबच्च्याकडेच राहणार आहे? हाही सवाल त्याच्यामध्ये आहे. आणि नवीन आता नोकर भरतीच्या बाबतची भूमिका सरकारची काय आहे ते पण आपण स्पष्ट केलं पाहिजे. नाही तर असाच वेळ काढून ओव्हरेज होतातील मुलं पाहतो आपण. पोलीसच्या भरत्या असतील, विविध शासकीय नोकऱ्या असतील, त्याच्यामुळे मुलांची जी मेहनत असेल ती मेहनत वाया जाणार आणि ते ओव्हरेज झाल्यानंतर तुम्ही काही धोरण सांगणार आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करणार, हे अजिबात चालणार नाही. आणि ही भूमिका आम्ही विधानसभेतील सरकारच्या समोर मांडू. पण ही जी काही तरुणांची तुम्ही ज्या पद्धतीनं हेळसांडपणा करताय याचं उत्तर तुम्हाला या तरुणांना द्यावं लागेल. ही भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार. अजित पवारांनी म्हटलं होतं की एखादा तोंडाचा घास काढून दुसऱ्याला देऊ नका, अशी भूमिका त्यांनी आरक्षणासंदर्भात मांडलेली आहे. आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. आणि त्यांनी बरोबर म्हटलं ना, मूळ प्रश्न आहे की आज OBCची संख्या किंवा शेड्यूल कास्टची संख्या किंवा आदिवासी संख्या, ज्यावेळेस हे आरक्षणाची प्रोसिजर सुरू झाली त्यावेळेस आता अजूनही शेड्यूल कास्टला 13% आरक्षण आहे, 7% आदिवासींना आहे, OBCंना 27% आहे. पण त्याच्यामध्ये NT, विजंटी वगैरे सगळं आपण पकडलं तर ही मोठी संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये 19 आणि त्याच्यातले हे काढून मग ते NT विजंटीला दिले. त्यामुळे हे 50%चं आरक्षण त्याच्यामध्ये स्पष्ट झालं. आता मला एक कळत नाही की ही संख्या वाढली, या संख्येच्या आधारावर अगर जनगणना झाली तर आपल्याला ही जे 50%ची मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये आपल्याला सगळ्यांना सामावून घेता येईल. त्यामुळे आरक्षणाचे प्रश्न त्याच्यातूनच सुटू शकतात. आणि त्याच्यामुळे एखाद्याचं काढलं आणि दुसऱ्याला दिलं तर आपोआप त्याच्यामध्ये विद्रोह होईल, तणाव होईल, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडेल. तर अजित पवारांनी जी भूमिका मांडली त्याला गैर काही नाही, पण ते सरकारने एकदा स्पष्ट मांडली पाहिजे. एक उपमुख्यमंत्री वेगळा बोलतो, दुसरा उपमुख्यमंत्री वेगळा बोलतो आणि शिंदेसाहेब काय करतात त्याचं कळतच नाही. बीडमध्ये एका आदिवासी महिलेला जे आहे ते विवस्त्र काढण्याचा प्रकार उघड झालाय. भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस तिघांविरुद्ध विनयभंगाचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हे गोरगरिबाच्या जमिनी ताब्यात घेत होता असा आरोप जो आहे तो पीडितेने आरोपीवर केला. बीजेपी ही कशी आदिवासींच्या विरोधात आहे ते मणिपूरचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. दस्त बिचारा एक छोटासा आमदार आहे. आता देशाचे प्रधानमंत्री मणिपूरमध्ये आदिवासीच्या महिलांना निवस्त्र करून त्यांची इज्जत लुटून त्यांना हजारो महिलांना पेटवलं गेलं. त्याच्यावर देशाचे प्रधानमंत्री बोलायलाच तयार नाही आहे. तर बीजेपीची नेमकी भूमिका मणिपूरमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, अनेक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांवर कसा अन्याय करायचा ही भूमिका बीजेपीची राहिलेली आहे. तर धस हे त्याच लाईनमधले आहेत. त्यामुळे बीजेपीचा खरा चेहरा पुन्हा महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालेला आहे. नाना वो हिंदी में जानना चाहेंगे, जरांगे पाटिल ने अल्टीमेटम दिया है, कल का आखिरी दिन है और गाँव में नेताओं पे बंदी लगाई गई है गाँव में आने से, क्या कहेंगे? देखो, बीजेपी ने ये बीज बोया है तो बीजेपी ने ही इसका अब इस सवाल का जवाब देना है. लेकिन बीजेपी इसमें भाग रही है. बीजेपी ओबीसी वर्सेस मराठा ये तनाव कर जनता के मूल इशू को डाइवर्ट करना चाहती है. लेकिन मराठा आंदोलकों ने जिस तरह से सरकार को घेर के रखा है उसका जवाब तो सरकार को देना पड़ेगा. 2019 में फडणवीस सरकार ने जो गायकवाड़ आयोग बनाया था उसके बाद में विधानसभा में उसको पारित कर लिया था आयोग की सिफारिश को. लेकिन माननीय सुप्रीम कोर्ट ने गायकवाड़ आयोग के बारे में जो भूमिका रखी कि राज्यों को अधिकार नहीं, वो केंद्र सरकार को अधिकार है. मोदी सरकार क्यों चुप रही? मोदी सरकार ने जवाब क्यों नहीं दिया? और रही बात जो 50% के आरक्षण की जो सीलिंग लगाई गई है, जब तक उसको हटाई नहीं जाती तब तक ये सब प्रश्न सवाल नहीं होते. और मुझे लगता है कि बीजेपी का बोया हुआ ये बीज जिसकी फसल इन लोगों ने 2 टर्म यानी 10 साल राज्य और केंद्र की सरकार के माध्यम से इन लोगों ने अपने पास रखी, तो उसका जवाब तो बीजेपी को देना पड़ेगा. और महाराष्ट्र के शाहू फुले अम्बेडकर के महाराष्ट्र में इस तरह का तनाव 2 समाजों में, बड़े समाजों में होना, ये भूषणाव नहीं है. और सरकार ने तुरंत इस बारे में लोगों को समाधान करना चाहिए. ये भूमिका हमारी कांग्रेस की है. और राहुल गांधी जी ने जो भूमिका रखी है उस भूमिका का समर्थन इनको करना चाहिए. क्योंकि ये प्रश्न जो है, जो राहुल गांधी जी ने रास्ता कहा है कि जातीय जनगणना होना चाहिए, और जब तक ये जातीय जनगणना नहीं होगी, जब तक 50% का सीलिंग नहीं हटेगा, तो उसका समर्थन इन लोगों ने करना चाहिए. लेकिन मोदी जी कहते हैं कि अपना देश ये गरीबों का देश हो गया है. तो गरीब तो हो गए, बराबर है, जीएसटी लगा दिया, अपने लोगों से पैसे लूट लिए, तो देश तो गरीब हो गया. तो इसलिए गरीब ये कोई जात नहीं होती. लेकिन नरेंद्र मोदी जी कहते गरीब जात है. तो ये सब जो प्रश्न अभी बिगड़े हुए हैं, तो इसको सुधारने की कोशिश अब बीजेपी ने करना चाहिए. ये भूमिका कांग्रेस पार्टी की है. हो, शरद पवारांचा सोलापूर दौरा आज अचानक रद्द झाला. तिथल्या सकल मराठा समाजाने त्या दौऱ्याचा विरोध केला होता, म्हणून रद्द झाला असं कळतंय. काय सांगा? मला तिथली स्थिती माहिती नाही आहे, त्याच्यामुळे तिथली प्रतिक्रिया काय द्यावं. कुठेतरी चिन्ह गोठवल्याची भीती आहे. त्यामुळे जर शिंदेगडाकडे चिन्ह नसले तर ही निवडणूक भाजपच्या कमळावर लढण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. मी मागच्या काळात एकनाथ शिंदे बिचारे आमचे चांगले मित्र आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका व्यक्त केली होती. पुढं काय काय होते अजून तुम्ही बघा. जिथपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत अजितदादांचं आणि एकनाथ शिंदेंचं काय हाल बीजेपी करेल हे आपल्याला पुढच्या काळात कळेल. मी भविष्यवाला नाही आहो, पण जे काही मी जोडून पाहिलेलं आहे त्याच्या आधारावर सांगू शकतो. गाँवबंदी लगाई गई है सभी पार्टियों के नेताओं को, उस विषय पे क्या कहेंगे? देखो, लोकतांत्रिक व्यवस्था में वो करने के अधिकार लोगों के हैं, लेकिन जिन लोगों की गलती है उनके लिए होना चाहिए. कांग्रेस की भूमिका है कि, और जो हमारे नेता राहुल गांधी जी ने जो भूमिका रखी है उस आधार पर हम लोग ये जस्टिस दे सकते हैं और हम पूरी तरह उसको निभाएंगे. ये भूमिका कांग्रेस पार्टी की है. और इस तरह के बंदी कर जिन लोगों ने गलती की है उनको फ़ायदा मिलने के चांसेस ज़्यादा है. तो इसलिए मेरे सभी मराठा युवाओं को यही कहना है कि
गलती जिसकी है उसको सजा आप दो, जिसकी गलती नहीं है उसको सजा देने का कोई कारण नहीं. जरांगे पाटलाची मुदत संपत आहे आणि मराठा समाजाला सरकारचे प्रमाणपत्र देण्यासाठी ज्या पाहिजे त्या प्रमाणात मुबलक नोंदी सापडल्या नाही, त्यामुळे तो अहवाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला जरांगे पाटील हा आमच्यासाठी हा विषय जो आहे त्यांना आमच्या शुभकामनाच आहे. पण माझा मुद्दा एक एवढाच आहे, वारंवार आम्ही सांगतो की सरकारने याच्यातला मार्ग काढायचा. कारण यांनी शब्द दिला होता धनगरांना आरक्षणाचं, अल्बांना आरक्षणाचं, गोवाऱ्यांना आरक्षणाचं आणि मराठ्यांना आरक्षणाचा यांनी शब्द दिला होता. शब्द यांनी पूर्ण करावा, आमची हेच मागणी आहे BJPला. आणि ते आता राज्यात आणि केंद्रात सरकारमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला या वादात पडायचं नाही आहे. आम्ही यांना न्यायाची भूमिका कशी होऊ शकते ते आम्ही सांगतो आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये मराठा आणि OBCच्या या सगळ्या संघर्षामध्ये सरकारने तातडीनं मध्यस्थी करावी, हे थांबवावं अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गटात पुन्हा संघर्ष पाहायला मिळतो. त्याच्यावर काय प्रतिक्रिया, ते नवीन काहीच नाही आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर जर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळली तर जबाबदार कोण असणार आहे? भाजपच. कारण की सरकार जे आहे ते मेळाव्यामध्ये व्यस्त आहे. आरक्षणाचा मुद्दा जसा बघा, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था हा विषय आता सरकारचा राहिलाच नाही आहे. म्हणजे असं अगर काँग्रेसचं राज्य राहिलं असतं तर आतापर्यंत केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावून टाकली असती. पण आता त्यांच्या विचाराचं सरकार राज्यात आहे. राज्याची लूट माजलेली आहे. मी अनेकदा सांगतो की निर्मल भवनमध्ये जे दलाल बसलेले आहेत त्या दलालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राज्याची तिजोरी लुटली चाललेली आहे. तर ते लुटून कुठं चाललेली आहे हेही पण आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे या लूटपाटमध्ये आणि नुसतेच आपले संमेलनामध्येच हे सरकार कामात आहे. त्याच्यातही उधळपट्टी चाललेली आहे. आणि म्हणून आमची भूमिका एकच स्पष्ट आहे की कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात राहिला नाही आहे. ड्रग माफियांचं साम्राज्य झालेलं आहे, रेती माफियांचं साम्राज्य झालेलं आहे. सर्वसामान्याला जगणं मुश्किल झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये. दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांचा दुष्काळ जाहीर करायला हे तयार नाहीत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र हे आज कुठं आहे महाराष्ट्र असा प्रश्न आता महाराष्ट्रातली जनता विचारतात. एक शेवट, राज्याच्या निवडणूक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत जाण्याचा विचार करेल असं म्हणतात. आमची भूमिका स्पष्ट आहे की इंडिया अलायन्समध्ये त्यांनी आले तर त्याला कोणाला विरोध करायचं काही कारण नाही आहे. पण ही त्या पातळीवरची चर्चा होणार आहे. कोणाला इंडिया अलायन्समध्ये घ्यावं नाही घ्यावं हे त्या दिल्ली लेवलची चर्चा आहे. त्यामुळे त्याच्यावर आज मला काही प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटत नाही. साखरपुडा झालाय, लग्न होत नाही असं म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकरांचं ऑलरेडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं बोलणं सुरू आहे. पण काही विरोध कोणाचा आहे का? तुमची भूमिका काय? आम्ही सांगितलं ना, आमचं कोणाचा विरोधाचं कारणच नाही आहे. लेकिन साखरपुड्याचा विषय केला की आखरी या सगळ्या याच्यावर कुठली एक चर्चा सामोपचारानं व्हावी आणि त्याच्यानंतर लग्न होते. त्यामुळे शिवसेना आमच्या इंडिया अलायन्समध्ये आहे. त्यांच्याबरोबर त्यांची नेमकी चर्चा काय झाली ती गोष्ट अजूनही पुढे आलेली नाही. जेव्हा त्यांच्याकडून आमच्याकडे सगळी चर्चा येईल त्यावेळेस या विषयावरची चर्चा आम्हाला पुढे नेता येईल. हिवाळी अधिवेशनात दरवर्षी आपल्या इथे रीत आहे चहा पाण्यावर बहिष्कार टाकायची, तरी पण 3 स्टार चहा यावर्षी तुमच्यासाठी ठेवला आहे विरोधकांसाठी. काय प्रतिक्रिया राहील किंवा काय ऍक्शन राहील? राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहेत. अजूनही राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला नाही. बेरोजगारांचे काय हालापेष्टा करून या लोकांनी ठेवलेले आहेत ते आपण पाहतो आहे. महागाईचं तर उच्चांकच आज आभाळ पार करून गेलेला आहे. अशा या परिस्थितीमध्ये या सत्ताधीशांचा चहापान घेणं हे तर आमची जनतेची धोकाधडी होईल. त्यामुळे यांनी 3 स्टार ठेवावं का 5 स्टार ठेवावं ते सगळे आता हे मंत्रिमंडळच 5 स्टार आहे. त्याच्यामुळे ते 3 स्टारनं 5 स्टारच ठेवणार. त्यामुळे मी तुम्हाला आत्तापासून सांगतो यांनी बेरोजगारांचे प्रश्न सोडवावेत. महाराष्ट्रामध्ये हे जे आता समाजामध्ये वाद निर्माण करून ठेवलेले आहेत ते थांबवावेत. बेरोजगारांचे प्रश्न सोडवावेत. आम्ही जाऊ ना चहा पाण्याला चर्चा करू त्यांच्यामध्ये. पण हे जे सरकारच्या समोर जे प्रश्न पडलेले आहेत सरकार सगळे दुर्लक्ष करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही आहे.
आपण आताच पाहिलं की बीडमध्ये एका आदिवासी महिलेवर कसा अत्याचार झाला ते आपण महाराष्ट्रात पाहतोच आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं पाप चालत असेल आणि सरकारचा चहापान आम्ही घ्यायला जावं असं कोणाला वाटत असेल तर अजिबात होऊ शकत नाही. हे सगळे यांनी थांबावं. हे चांगलं झालं तर आम्हाला त्यांच्याबरोबर जायला काय अडचण आहे. एक हिंदी में बताइए, छत्रपति संभाजी नगर में 250 करोड़ रुपए की ड्रग्स मिली है और ये आंकड़ा 500 करोड़ रुपए तक जा सकता है, ऐसा अंदेशा है. गुजरात पुलिस पिछले 2-3 महीने से कार्रवाई कर रही थी. आज उनके हाथ में 250 करोड़ रुपए की ड्रग्स हाथ लगी है. कांग्रेस एक बात का हमेशा विरोध करता रहा है कि जो समंदर के पोर्ट, जैसे एयरपोर्ट के पोर्ट इन लोगों ने इनके मित्रों को दिए, वैसे समंदर के पोर्ट भी इनके मित्रों को दिए. और गुजरात के मुंद्रा पोर्ट से जिस तरह से ड्रग एक बार नहीं 4 बार छपड़ा गया, खरबों रुपए का वहाँ पे ड्रग्स पकड़ा गया, इसका मतलब है कि ये प्राइवेट पोर्ट के माध्यम से समंदर के रास्ते से इस देश में बड़े पैमाने में ड्रग्स आते हैं और ये ड्रग आकर पूरे देश में इसको फैलाया जाता है. और आज गुजरात पुलिस ही छत्रपति संभाजी नगर में आकर वहाँ पे उन लोगों ने रेड किया है. नासिक में जो एमडी ड्रग्स मिले, तो आखिर ये जो ड्रग्स की उपलब्धता बड़े पैमाने से विदेश से अपने देश के हर कोने में पहुँचाने का काम ये प्राइवेट पोर्ट से हो रहा है, ये इसमें स्पष्ट होता है. केंद्र सरकार ने सही में ये तो सिर्फ राज्यों का ही नहीं, तो केंद्र सरकार ने इसकी भूमिका स्पष्ट करना चाहिए. लेकिन केंद्र सरकार का तो अब केंद्र सरकार को कुछ उद्योगपति चला रहे हैं क्या, ये भी प्रश्न अब जनता के सामने खड़ा हो रहा है. इसका जवाब दिल्ली की सरकार ने, केंद्र की सरकार ने देना चाहिए. क्योंकि हमारा देश अगर पूरे आने वाली पीढ़ी अगर नशे में धुत हो तो ये देश ऐसे ही ख़त्म हो जाएगा. और हम एक अगर सशक्त भारत बनाना चाहते तो ड्रग मुक्त हमारा भारत बने, ये हमारी सबकी हम सबका सपना है. तो इसको पूरा करने का काम केंद्र सरकार ने करना चाहिए. थैंक यू सर. थैंक यू भाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.